हॅलो फ्रेंड्स, बरेच दिवस झाले लेक्चर मला नवीन अपलोड करायला मिळालं नाही. पण आता बरेच दिवसांनी मी तो प्रॅक्टिकल सेक्शन जो राहिला होता आपला पहिल्या दुसऱ्या चॅप्टरमधला, तो आज आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये आपण पहिले बघितलेले आहे की अकाउंट्स काय आहेत, त्याचे रूल्स काय आहेत. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्समध्ये तुम्ही बघितलं पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट आणि त्याचप्रमाणे त्याचे रूल्स पण आपण बघितले होते. पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. रिअल अकाउंटचा रूल होता डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. अँड नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. तर हे 3 रूल तुम्हाला मी पाठ पण करायला सांगितले होते, लिहायला पण सांगितले होते. आणि त्यानंतर आपण अकाउंट्स क्लासिफाय केले होते, ओळखून कुठल्या अकाउंट्स म्हणजे पर्सनल अकाउंट कुठल्या प्रकारचे नावं असतात, रिअल अकाउंटमध्ये कुठली नावं येतात, नॉमिनल अकाउंटमध्ये कुठली नावं येतात. आणि आपण ते क्लासिफाय पण केले होते आय थिंक सो वेगवेगळे टेबलमध्ये. आत्ता आपल्याला याच्यातून जी डबल एंट्री बनवायची असते, म्हणजे एक डेबिट पार्ट आणि एक क्रेडिट पार्ट, आपण त्याला 2 आस्पेक्ट म्हणू. तर 2 आस्पेक्ट आपल्याला शोधायचे असतात, एक डेबिट आणि एक क्रेडिट. तर असे 2 आस्पेक्ट आपण शोधायचे. तर ते कसं काय करायचं? हाऊ टू आयडेंटिफाय 2 आस्पेक्ट फ्रॉम अ ट्रान्झॅक्शन, बिझनेस ट्रान्झॅक्शन आपण त्याला म्हणू. सिंपल गोष्टी असतात ज्या डे टू डे बिझनेसमध्ये जे ट्रान्झॅक्शन होतात ते आपण लिहायचे आणि त्याच्यातून आपण एक एंट्री क्रिएट करायची. ती एंट्री क्रिएट करण्यासाठी आपल्याला 2 अकाउंटची गरज असते आणि ते कसे शोधायचे ते आपण आता बघणार आहोत. आता याच्यामध्ये मी जो पहिला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन फाइंड आउट 2 आस्पेक्ट, 2 अकाउंट्स आणि त्याचं क्लासिफिकेशन. तर याच्यामध्ये आपल्याला रूल्स अतिशय महत्त्वाचे आहेत. ते कसे अप्लाय करायचे ते आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम बघूया. पहिलं ट्रान्झॅक्शन आहे कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹20,000. याचा अर्थ बिझनेस तुम्ही स्टार्ट केलात, त्यामध्ये कॅश इन्व्हेस्ट केली ₹20,000 आणि तुमचा बिझनेस चालू झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन दिलं आहे परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय ₹10,000. तिसरं आहे कॅश सेल्स ₹7,000. म्हणजे तुम्ही माल विकलात, कॅश बेसिसवर माल विकला आणि पैसे आले. रिसिव्ड कमिशन ₹500, पेड रेंट ₹800. सिंपल ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत, 5च ट्रान्झॅक्शन आहेत. तर आपण हे हाऊ टू क्लासिफाय आणि याला कसं आपण आस्पेक्ट याचे शोधायचे, त्याला क्लासिफाय करायचं, त्याचे रूल्स कसे अप्लाय करायचे, कुठला डेबिट होणार कुठला क्रेडिट होणार हे कसं आयडेंटिफाय करायचं ते आता आपण बघूया. यासाठी मी एक प्रकारचा चार्ट बनवला आहे, तुम्ही नॉर्मल पण करू शकता. हा चार्ट मी तुम्हाला समजण्यासाठी बनवला आहे. तर आपण बघूया. सगळ्यात पहिलं ट्रान्झॅक्शन आहे कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹20,000. याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर बिझनेस हा एक वर्ड आपल्याला मिळतो आणि कॅश हा एक वर्ड मिळतो. हे जरा आयडेंटिफिकेबल आहेत. म्हणजे कॅश तर तुम्ही बघितलं असेल ना, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्समध्ये कॅश हा वर्ड आला होता आपल्याला. तर कॅश काय आहे बरं? कॅश हा रिअल अकाउंट आहे. तुम्हाला आठवत असेल तर आपण क्लासिफिकेशनमध्ये कॅश अकाउंट हा जो भाग होता तो रिअल अकाउंटमध्ये आपण लिहायचो. तर हा रिअल अकाउंट आहे. आणि बिझनेस म्हणजे आता इथे दुसरं काही नाव नाही. बिझनेस कोणी चालू केला? तुम्हीच केलात ना. मग तुमचं नाव तर लिहू शकत नाही. ॲज पर एंटिटी कन्सेप्ट आपल्याला बिझनेस एंटिटीमध्ये लिहायचं असतं. म्हणून बिझनेसला आपण सुरू केलेलं आहे, तर आपलं नाव न लिहिता तिथे आपण आपलं कॅपिटल अकाउंट असं नाव लिहायचं. म्हणजे आपण प्रोप्रायटरचं कॅपिटल अकाउंट. मग कॅपिटल हा कुठला अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट आहे. मग आता
आपण त्याला असं अंडरलाईन पण करू शकतो. बिझनेसला अंडरलाईन करून त्याच्या खाली आपण लिहू शकतो कॅपिटल, आणि कॅपिटलला अंडरलाईन करून त्याला आपण त्याच्या खाली लिहू शकतो पर्सनल किंवा पी शॉर्टकटमध्ये. आणि कॅशच्या खाली अंडरलाईन करून आर लिहू शकतो, आर फॉर रिअल अकाउंट. नाव आता आपण बघायचं आहे की याच्यात डेबिट कुठलं होणार, क्रेडिट कुठलं होणार. तर आपण रूल तिथे फॉलो करावं लागेल. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पर्सनल अकाउंट मिळालेलं आहे, तर कॅपिटल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. आता मला सांगा, बिझनेस तुम्ही स्टार्ट केलात म्हणजे तुम्ही बिझनेसला पैसे दिलेले आहेत एक प्रकारे, याचा अर्थ तुम्ही गिवर आहात, तुम्ही देणारे आहात. म्हणून डेबिट द रिसिवर तर प्रश्न येत नाही, क्रेडिट द गिवर येऊ शकतं. म्हणून बघा इथे प्रोप्रायटर कॅपिटल इज द गिवर आहे, बरोबर आहे. सो कॅपिटल अकाउंट क्रेडिट होणार आहे. मग डेबिट काय होणार आहे, तर तो रूलशिवाय नाही, मनाला येईल म्हणून नाही करायचं. रूल काय आहे, मग दुसरा अकाउंट कुठला आहे, रिअल अकाउंट आहे. तर रिअल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग आता तुम्ही मला सांगा, बिझनेसमध्ये आपण पैसे टाकले तर बिझनेसच्या दृष्टिकोनाने पैसे बिझनेसमध्ये आले. ॲज अ बिझनेस तुम्ही थिंकिंग करायचं की तुम्ही बिझनेस आहात आणि तुमच्याकडे पैसे आले. म्हणून डेबिट व्हॉट कम्स इन, व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन. तुम्ही बघा इथे कॅश कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट लिहिलेलं आहे, दॅट इज रिअल अकाउंट, बरोबर आहे. म्हणजे आता तुम्हाला एक डेबिट पार्ट मिळाला, एक क्रेडिट पार्ट मिळाला. अशा प्रकारे पहिल्या ट्रान्झॅक्शनचं आपण व्यवस्थित क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता आपण दुसरं बघूया, म्हणजे तुमचं थोडं थोडं हळूहळू क्लिअर होत जाईल हाऊ टू अप्लाय. म्हणजे 5-6 ट्रान्झॅक्शन 10 ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर तुम्ही स्वतःहून हे करू शकता. परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय ₹10,000. आता एक गोष्ट लक्षात घ्या, परचेस गुड्स ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिट म्हटलं तर काय, ऑन क्रेडिट म्हणजे याच्यामध्ये कॅशची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. कॅश अकाउंट येऊच शकत नाही, कारण की कॅश इकडून तिकडे गेली नाही आणि तिकडून इकडे आली नाही. त्यामुळे कॅश अकाउंट बाद झालेलं आहे. हे ₹10,000 तुम्ही कन्फ्यूज व्हाल की कॅश म्हणून आपण त्याला ॲझ्युम करू शकतो, तर नाही, हे क्रेडिट म्हटलेलं आहे ना क्लिअर कट, मग कॅशचा संबंध नाही. मग आता आपल्याला 2 अकाउंट शोधायचे आहेत. आता बरेच ठिकाणी कसं आहे, आता गुड्स अकाउंट तुम्हाला ओळखीचं वाटतं, गुड्स अकाउंट. तर गुड्स म्हणजे काय, रिअल अकाउंट. आणि अजय अकाउंट, अजय एक नाव पर्सनल आहे, पर्सनल अकाउंट, बरोबर आहे ना. त्यामुळे इथे 2 अकाउंट मिळाले, एक गुड्स रिअल आणि एक अजय पर्सनल. तर हे 2 अकाउंट तुम्हाला मिळाले, एक रिअल, गुड्स. आता रिअल अकाउंटचा रूल काय आहे सांगा, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. ट्रान्झॅक्शनचा अर्थ समजून घ्या. परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय. तुम्ही गुड्स परचेस केलेत कोणाकडून, अजयकडून. आता तुम्ही विचार करा, तुमच्याकडे काय आलं, गुड्स आले. रिअल अकाउंटचा रूल, डेबिट व्हॉट कम्स इन, काय आलं, गुड्स. गुड्स अकाउंट डेबिट म्हणजे गुड्स अकाउंट डेबिट झालं, गुड्स कम्स इन, गुड्स डेबिट झालेलं आहे, बरोबर आहे. आणि हू इज द गिवर, अजय इज द गिवर. डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. सो अजय अकाउंट क्रेडिट होणार बिकॉज ही इज अ गिवर. हा झाला एक कन्सेप्ट. आता दुसरे एक कन्सेप्ट पण वापरतात बरेच लोक. ते लोक गुड्सला कन्सिडर करत नाहीत, ते लोक परचेसला कन्सिडर करतात. आता परचेस हा नॉमिनल अकाउंट पडतो. आता कसं आहे की तुम्ही एका ट्रान्झॅक्शनमध्ये 3 अकाउंट नाही बघू शकत ना, दोन कुठले तरी अकाउंट तुम्हाला बघायचे असतात. तर काही लोक त्याला परचेस पण म्हणतात. परचेस मग एक्सपेन्सेसमध्ये येतं. परचेस म्हणजे तुम्ही परचेस केलं म्हणजे खर्च केला, खर्च म्हणजे एक्सपेन्स. हा नॉमिनल अकाउंट झाला. मग नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. सो परचेस इज एन एक्सपेन्स, देअरफॉर परचेस अकाउंट डेबिट होणार. सेम, हू इज द गिवर, अजय. दुसरा अकाउंट तुम्हाला अजय मिळणार, गुड्स तुम्हाला इग्नोर करावं लागणार. तर हा एक दुसरा कन्सेप्ट आहे एंट्री मारायचा. माझ्या मते पहिला बेस्ट आहे, दुसरा पण वापरतात बरेच लोक. तुम्ही दोघांपैकी कुठलं तरी एकच वापरा, दोन्ही वापरून चालणार नाही. तिसरं ट्रान्झॅक्शन आहे कॅश सेल्स. याच्यामध्ये बघा गुड्सचं नाव नाही आहे, कुठे गुड्स दिसते तुम्हाला, नाव नाही, कॅश आणि सेल्स. आता याच्यात सिंपल गोष्ट आहे, कॅश आणि सेल्स म्हटलं तर नॉमिनल अकाउंट येणार, कारण की इन्कम आहे. सेल म्हटलं तर तुम्ही एखादी वस्तू विकलीत आणि त्याच्यातून तुम्हाला पैसे मिळाले म्हणजे इन्कम मिळालं तुम्ही.
सो इट इज अ नॉमिनल अकाउंट असा पण आपण विचार करू शकतो. बरोबर आहे. मग इथे आपण त्या दृष्टीने विचार केला की सेल्स हा नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. आणि कॅश रिअल अकाउंट आहे. कॅश आली की कॅश गेली, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आता हे आपण विचार करायचा पहिले. कॅश सेल्सचा अर्थ काय की तुम्ही काही विकलं सामान आणि त्या बदल्यात तुम्हाला कॅश मिळाली, दॅट इज कॉल्ड कॅश सेल्स. मग आता तुम्ही विचार करा, तुमच्याकडे काय आलं, कॅश, डेबिट वॉट कम्स इन, कॅश कम्स इन, सो कॅश डेबिट होणार. आता इथे नॉमिनल आपण अझ्युम करून चाललो आहे सेल्स, सो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आता तुम्ही मला सांगा, तुमचं काय एक्सपेन्सेस आहे का? तुम्ही एखादी वस्तू विकलीत तर एक्सपेन्सेस नाही होत ना, त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळाले, मग दॅट इज युअर इन्कम. सो सेल हा तुमचा इन्कम पार्ट झाला. क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स, मग सेल्स इज अ इन्कम, दॅट्स वाय सेल्स इज क्रेडिटेड. म्हणून आपण हा पहिला कन्सेप्ट पकडला. आता माझा जो कन्सेप्ट मी जास्त करून यूज करतो काय, तर मी कॅश सेलचा अर्थ काय, आपण काहीतरी विकतो ना. काय विकतो आपण? वस्तूच विकणार ना. वस्तू विकणार, आपल्याकडे असलेले, आपण बिझनेसमॅन आहोत तर आपल्याकडे असलेले गुड्स आपण विकणार आणि त्या बदल्यात आपल्याला कॅश येणार, असा माझा विचार आहे. म्हणून मी इथे गुड्स अकाउंट इनविजिबल असला तरी कन्सिडर करतो की बाबा माल गेला आणि पैसे आले, असेच तर कोण पैसे देणार नाही आपल्याला. सो गुड्स इज अ रिअल अकाउंट. मग दोन्ही रिअल झाले, कॅश आणि गुड्स दोन्ही रिअल, तर एकच रूल्स इझी पडतो. आता तुम्ही विचार करा, माल गेला आणि पैसे आले, मग काय आले, कॅश आली, कॅश कम्स इन, डेबिट वॉट कम्स इन, कॅश डेबिट झाला, काय गेलं, गुड्स गोज आउट, क्रेडिट वॉट गोज आउट, गुड्स अकाउंट क्रेडिट. तो हा पण एक अप्रोच आहे. तर तुम्ही दोघांपैकी एकच कुठलं तरी वापरा. त्यानंतर पुढचा आहे रिसिव्ड कमिशन ₹500. आता हा जो प्रकार आहे, पहिले ट्रान्झॅक्शनच समजून घ्या ना. रिसिव्ड कमिशन ₹500 म्हणजे काय, की तुम्हाला काहीतरी मिळालं कमिशन म्हणून ₹500. तुमचा इन्कम झाला की नाही, तुम्हाला काही मिळालं. आता ₹500 कमिशन मिळालं म्हणजे 500ची नोट मिळाली असेल, म्हणजे कॅशमध्ये मिळालेलं आहे. बरोबर आहे. सो कमिशन एक अकाउंट मिळालं तुम्हाला, नॉमिनल अकाउंट, आणि ते कॅश कुठे दिसत नाही, पण ती अमाऊंट म्हणजे कॅश आहे ना. मग आपण कॅश म्हणूया. तर दोन अकाउंट मिळाले, एक कमिशन मिळालं आणि एक कॅश मिळालं. कमिशन इज अ नॉमिनल अकाउंट आणि कॅश इज अ रिअल अकाउंट. नाव टेल मी व्हॉट कम्स इन, कॅश, बिकॉज इट इज रिसिव्ड. कॅश कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट झालं. आता कमिशन नॉमिनल अकाउंट आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. मग हा तुमचा इन्कम आहे ना, तुम्हाला मिळालं म्हणजे इन्कम आहे, एक्सपेन्सेस तो होऊ शकत नाही. त्यामुळे कमिशन हा इन्कम असल्यामुळे तो क्रेडिट होणार आहे. तर हे ट्रान्झॅक्शन पण तुम्हाला कळलं असेल, एकदम सिम्पल आहे. आता आपण पुढे बघूया पेड रेंट. आता बघा, पेडचा अर्थ पेमेंट केलं, म्हणजे तुम्ही खर्च केलेला आहे, तुम्ही पैसे पे केलेले आहेत. कशासाठी, रेंट, म्हणजे तुम्ही जागेचं भाडं दिलं असेल, कसलंही काही भाडं दिलं असेल, किती, ₹800. मग इथे दोन अकाउंट कुठले शोधायचे आहेत, एक रेंट आहे नॉमिनल आणि एक ₹800 कॅश. बरोबर आहे. आता तुम्ही भरले पैसे. आता नॉमिनल अकाउंटचा रूल काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, तुम्ही पैसे पेड करून टाकले, दॅट इज युअर एक्सपेन्सेस. सो रेंट अकाउंट डेबिट होणार. बरोबर आहे. आणि तुमच्याकडून काय गेलं, रेंटच्या स्वरूपात कॅश गेली. बरोबर. असं वेगळं तर काही जाणार नाही ना, कॅशच जाणार. सो कॅश गोज आउट. रिअल अकाउंटचा रूल, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. त्यामुळे कॅश गेलेली आहे, सो कॅश अकाउंट क्रेडिट होणार. तर अशा प्रकारे तुम्हाला हा पूर्ण प्रॉब्लेम समजला असेल, आय थिंक सो. असंच तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं आहे. सिम्पल प्रकार आहे. तुम्ही टेबलमध्ये करा किंवा नॉर्मल करा. तुम्ही एकाखाली एक लिहून व्यवस्थित परीक्षेमध्ये मांडू शकता. तुम्हाला मार्क तर पूर्ण मिळतील. महत्त्वाचं काय की शिक्षकांना हे कळतं की बाबा या मुलाला कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर झालेल्या आहेत, म्हणून याने प्रॉपरली हा प्रॉब्लेम सोडवलेला आहे. तर आता आपण दुसरा एक प्रॉब्लेम बघूया. छोटासाच आहे, असंच आहे, म्हणजे काय, तुम्हाला इतर गोष्टी करायला बरं पडेल. याच्यामध्ये जर्नल, जेव्हा जो 3 नंबरचा चॅप्टर आहे, जर्नलायझेशन ऑफ ट्रान्झॅक्शन,
तो ज्यावेळी करू तेव्हा तुम्हाला मोठमोठे ट्रान्झॅक्शन जे एंट्र्या करायचे आहेत ते बघू मी कशा पद्धतीने घेता येईल. कारण की काही टेक्निकल प्रॉब्लेम झाले मला हा प्रॅक्टिकल सेशनचा प्रॉब्लेम करताना, म्हणून मला व्हिडिओ टाकायला उशीर झाला. मग मी आता नव्याने ही कन्सेप्ट बनवली तुम्हाला समजवण्यासाठी. जो टेबल बनवला त्याचे पार्ट्समध्ये क्रिएट केलं, तर बघा तुम्हाला कसं वाटते. दुसरा आहे फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन फाइंड आउट 2 aspect 2 अकाउंट अँड क्लासिफाय. पहिलं ट्रान्झॅक्शन सेम आहे बघा. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. परचेस मशिनरी ऑन क्रेडिट फ्रॉम अविनाश ₹20,000. परचेस गुड्स ₹5,000 फ्रॉम राहुल ऑन कॅश. सोल्ड गुड्स टू अनिकेत ₹6,000 ऑन क्रेडिट. पेड सॅलरी ₹1,000 अँड सोल्ड ओल्ड टेबल फॉर ₹3,000. हे अशा प्रकारचे 5-6 ट्रान्झॅक्शन आहेत. तर आपण बघूया हे कसे सॉल्व करायचे. परत मी एकदा एक टेबल बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकतात सारखाच. त्याच्यामध्ये पहिले ट्रान्झॅक्शन आपण घेतलं आहे स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. आता तुम्हाला तर मगाशीच सांगितल्याप्रमाणे याच्यात 2 अकाउंट शोधायचे आहेत. एक तर कॅश मिळाला रिअल अकाउंट. बिझनेस म्हणजे काय, कॅपिटल. मगाशीच सांगितलं कॅपिटल म्हणजे पर्सनल अकाउंट आहे. बिझनेसमध्ये पैसे आलेले आहेत, सो कॅश आलेली आहे. कोणी बरं दिले तर कॅपिटल प्रोप्रायटरने दिलेली आहे. सो रूल लागणार डेबिट व्हॉट कम्स इन कॅश कम्स इन कॅश डेबिट होणार. रिअल अकाउंट आहे आणि कॅपिटल इज द गिवर, सो कॅपिटल अकाउंट क्रेडिट होणार पर्सनल अकाउंटप्रमाणे. म्हणजे पहिलं ट्रान्झॅक्शन तुम्हाला बऱ्यापैकी कळेल. दुसरं आहे परचेस मशिनरी ऑन क्रेडिट फ्रॉम अविनाश. आता इथे बघा गुड्स नाही आहे, मशिनरी आहे. मशिनरी इज अ रिअल अकाउंट बट इट इज अ असेट, बरोबर ना. आत्ता तुम्ही क्रेडिटवर घेतलं आहे, बरोबर. इथे कॅश पण दिले ₹20,000, पण 20,000 कॅश हा अकाउंट येऊ शकत नाही बिकॉज हा वर्ड आहे क्रेडिट. आता तुम्ही परचेस केलं आहे म्हणजे तुमच्याकडे मशिनरी आलेली आहे आणि कोणी दिलेली आहे, अविनाशने दिली आहे. तर 2 अकाउंट मिळाले, मशिनरी रिअल, अविनाश पर्सनल. आता डेबिट व्हॉट कम्स इन, मशिनरी कम्स इन, रिअल अकाउंटचा रूल. सो मशिनरी अकाउंट डेबिट होणार अँड हू इज द गिवर, अविनाश. सो अविनाश अकाउंट क्रेडिट होणार, बरोबर आहे. सिम्पल आहे. एकदा कळायला लागलं की फटाफट येईल तुम्हाला. परचेस गुड्स ₹5,000 फ्रॉम राहुल ऑन कॅश. आत्ता इथे थोडं ट्रिकी लँग्वेज वापरले बघा. परचेस गुड्स ₹5,000 फ्रॉम राहुल. आता इथे गुड्स पण अकाउंट मिळाला, राहुल पण मिळाला आणि कॅश पण दिलेली आहे त्यांनी नाव. तर आता आपण कन्फ्यूज झालो. अरे 3 अकाउंट म्हणजे ओळखीचे वाटतात ना. गुड्स पण आपण बघितलेले, राहुल पण बघितलं आहे, कॅश. सो ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट कॅशमध्ये ट्रान्झॅक्ट करता ना, त्यावेळी पर्सनल अकाउंट आपल्याला इग्नोर करायचं आहे. पर्सनल अकाउंटचा प्रश्नच येत नाही. गुड्स परचेस केले, कॅश दिली, विषय संपला. माणसाचं नाव लिहायची गरज नाही आपल्याला. कोणाकडून घेतले, काय घेतले, काय करायचं आहे आपल्याला. पैसे दिले, माल आला. सो परचेस तुम्ही आता याला परत 2 कन्सेप्ट आहेत. एक ते एक्सपेन्सेस म्हणजे तुम्ही धरू शकता परचेस, किंवा मी गुड्स धरतो मोस्टली. तर मी पहिले गुड्स समजून घेतो की गुड्स रिअल अकाउंट, कॅश रिअल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. व्हॉट कम्स इन, गुड्स अकाउंट डेबिट, बरोबर आहे. अँड व्हॉट गोज आउट, कॅश अकाउंट क्रेडिट. तर हा कन्सेप्ट मला बरा वाटतो. बाकी तुम्ही बघा दुसरा पण मी याच्यात दिलेला आहे. ॲज अ एक्सपेन्सेस पण धरलात तरी नॉमिनल अकाउंटचा रूल लागेल. सोल्ड गुड्स टू अनिकेत ₹6,000 ऑन क्रेडिट. आता बघा ऑन क्रेडिट म्हटलेलं आहे. आता ऑन क्रेडिट म्हटलं तर कॅश इग्नोर, गुड्स आणि अनिकेत, बरोबर आहे. गुड्स रिअल अकाउंट, अनिकेत पर्सनल अकाउंट. सोल्ड म्हणजे त्याला माल आपण विकला आहे, अनिकेतला गुड्स दिलेत, मग गुड्स आपल्याकडून गेलेत. हू इज द रिसिवर, अनिकेत इज द रिसिवर. पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिवर. सो अनिकेत अकाउंट डेबिट होणार. अँड व्हॉट गोज आउट, गुड्स गोज आउट. सो गुड्स क्रेडिट. आता इथे पण दुसरा अप्रोच आहे. सेलला आपण नॉमिनल अकाउंट पकडलं तर दॅट इज अवर इन्कम. सेल क्रेडिट होणार आणि अनिकेत इज अ रिसिवर, सो डेबिट होणार. दोन्ही कन्सेप्ट आहेत, तुम्ही कुठली यूज करा. पेड सॅलरी. आता मला सांगा पेड सॅलरी इज एक्सपेन्सेस. पेड केले, पेमेंट केले आणि कॅश ₹1,000.
So salary is the expenses, debit all expenses and losses. Salary account debit. What goes out? Cash. Cash is a real account. कॅश गेलेले आहे. सो हा एक भाग झाला. त्यानंतर सोल्ड ओल्ड टेबल. आता ओल्ड टेबल म्हटलं तर आपण त्याला फर्निचर पण म्हणू शकतो. ओल्ड टेबल वगैरे असं नाव लिहायचं नाही. तर तुम्ही विकलं म्हणजे तुम्हाला काय कॅश मिळाली, टेबल गेले म्हणजे फर्निचर गेलं आणि कॅश आली, 2 अकाउंट मिळाले. कॅश कम्स इन, डेबिट वॉट कम्स इन, रिअल अकाउंट आहेत ना दोन्ही. तर कॅश कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट, आणि फर्निचर गेलं त्यामुळे फर्निचर क्रेडिट. तर अशा प्रकारे हा पण एक आपण प्रॉब्लेम बघितला. अगदी सोपा आहे. पहिल्या चॅप्टरमध्ये आपण हे 2 प्रॅक्टिकल बघितले. आता बघूया, जर मोठा कुठला एखादा प्रॉब्लेम भेटला मला पुढे तर मी तो मस्तपैकी सॉल्व करेन आणि आपण पुढचा व्हिडिओ शेवटचा, या चॅप्टरवरचा शेवटचा व्हिडिओ आपण पुढच्या वेळी बनवूया. तर तिथपर्यंत तुम्ही हे प्रॅक्टिस करा, इतर पण ट्रान्झॅक्शन करा आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता किंवा माझा मेल ID पण दिलेला असतो, त्याच्यावर पण तुम्ही टाकू शकता की तुमचे काही प्रॉब्लेम्स, तुम्हाला काही जमत नाही आहे. तुम्ही तुमचे जे काही क्वेश्चन असतील ते शेअर करू शकता. तर बघा तुम्ही कसं तुम्हाला वाटतं आहे आणि मला कमेंट करा याच्यावर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. ज्यांना बऱ्याचशा मुलांना क्लासेस वगैरे जमत नाहीत जॉईन करायला, अशा मुलांसाठीही मी प्रयत्न करतो आहे की त्यांना कळावं अकाउंटन्सी. धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.